गावाकडे आणि त्याच्यामुळं मला आठवण येतं मला. मी पण मिस करून बघ, मला करमणार नाही एकटीला. तिकडे दीक्षा काय काढते, इकडे हिरी काढते. शाळेत नेऊन द्यायचं फक्त. कुठं काढायची होती? स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज मी चालले गावाकडे, कारण गावाकडचं लग्न आहे आणि आज हळद आहे. त्यामुळे आम्हाला तर कालच जायचं होतं, पण मग आमची तयारी नव्हती झाली. आणि तुम्हाला आम्ही एवढ्या बॅग घेऊन चालले हे बघा. हे बघा आमच्या केवढ्या बॅग आहेत ह्या. तेवढ्या बॅग आम्हाला न्यायची. ही येते एक पिशवी, अजून एक एवढ्या बॅग आम्हाला न्यायच्या आहेत गावाकडे. 5 ते 6 दिवस राहणार आहोत, म्हणून एवढे बॅगी लागत आहेत आम्हाला. आणि त्याच्यामध्येच गावाकडे साखरपुडा पण आहे. लग्नाच्या नंतर साखरपुड्याला पण जायचं आहे. तिथं पण आम्हाला कपडे लागणार आहे. त्याचे पण कपडे सगळे घेऊन ठेवलेत. आणि आता सगळ्यांचं झाले आवरून. आता ऐश्वर्या मामीला आम्ही खूप मिस करणार आहोत, कारण आता आम्ही चाललो आहे ना, आता रोज राहतो आहे सोबत. तर मग आता ऐश्वर्या मामीला तर आम्ही खूप मिस करणार आहेत घरी. आणि गावाकडचे जेवढे पण आता ब्लॉग्स येतील ना, ते खूपच मजेशीर असणार आहे. कारण तुम्ही माझी इकडची फॅमिली तर पाहिलीच आहे, पण तुम्हाला आता मी तिकडची दाखवणार आहे. सो खूप मजा येणार आहे. आता किती ब्लॉग म्हणजे आता हळदीचं पण राहील, त्या दुसऱ्या दिवशी पण असतं कार्यक्रम. आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशीचं, त्याच्यानंतर मग साखरपुड्याचे एवढे मोठे ब्लॉग्स येणार आहेत आपल्या आता. तर ब्लॉग कंटिन्यू बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी जेवण करून घेतो आहे. मग जेवण झाल्यावरती पप्पा येणार आहे. मग पप्पाचं आवरणं झालं की आम्ही गावाकडे जाणार आहे. आता तुम्हाला दाखवते आता मस्तपैकी. आम्ही खूपच मिस करणार आहोत, कारण आम्ही आता चाललो आहे गावाकडे आणि त्याच्यामुळं मला आठवण येतं मला. मी पण मिस करून बघ, मला करमणार नाही एकटीला. जाणार होते, पण माझ्या मागे दुसरं पण थोडंसं काम आहे, त्याच्यामुळे मला काय पॉसिबल नाही. त्यांची कामं खूप असतात अजून हो हां, कामं तर असतात, पण आता माझ्याकडे थोडंसं काम आहे उद्या मला एक अर्जंटमध्ये, त्याच्यामुळे मला पॉसिबल नाही तर त्या दिवशी आम्ही मस्तपैकी 5 जण 2 व्हीलरवरती गावाला गेलो होतो. त्यांना बोललो पण लग्नाला. आम्ही भरपूर मजा केली त्या दिवशी. 2 व्हीलरवर खूप लांब ट्रॅव्हल केला आम्ही. फुलंब्रीला गेलो ना, फुलंब्रीचा पण पुढे गेलेलो आम्ही. खूप मजा आली. आता पॉसिबल नाही आहे मला. मी पण मिस करेन दोघींना पण, कविता ताईला पण. बट परत त्या घरीच येणार आहे आणि परत भेटणार आहे. फक्त ते लग्नाला चालले. सो 4-5 दिवसाचा आता आमचं म्हणजे जडा. तुम्ही बिलकुल टेन्शन न घेऊ. आज करा ना, आमच्या इथंच आहे. बिलकुल तुम्ही लागणार घेऊ, कुठेही जात्या. फक्त आम्ही चालले तिथे त्या इथंच आहे. हो, मी इथेच आहे, त्या फक्त जाऊन येणार. हां. सो आणि तुम्ही प्रांजलचे ब्लॉग्स तुम्हाला कसे वाटतात हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तिच्याच कमेंटमध्ये सांगा. बिकॉज आता नवीन चॅनल असल्यामुळे नवीन अपडेट्स रेग्युलर काही ना काही चालू आहे. ती अजून नवीन आहे याच्यामध्ये. तर मला असं वाटतं की तुम्ही जसं आम्हाला सपोर्ट करता नेहमी, तसं न्यू फॅमिली ब्लॉगर्सला तुम्ही सपोर्ट करा. आणि प्रांजल आमची अजून लहान आहे, पण ती खूप प्रयत्न करते छान ब्लॉग्स बनवायचे आणि एडिट करायचे. सो तुम्ही तिला खूप सारं प्रेम द्या. तिच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आता आम्ही जेवण करतोय. रात्री आता खिचडी केली आणि काय अंडा राईस खाणे आ जाओ. अंड्याची भाजी आहे आणि पोळी. यू नो गाईज, मी माझ्यासाठी तेजुनी 4-5 दिवस झालं रोज पोळी करत होती. मला पुरणपोळी खूप आवडते, खूप म्हणजे अनलिमिटेड आवडते. पण एक प्रॉब्लेम असा झाला, माझ्यावर वेळच नाही आली ती पोळी खायची. 2-3 वेळा तेजुनी माझ्यासाठी बनवली आणि शेवटी ती माझ्या पोटात नाही गेली. मला खूप वाईट वाटते. पुरण संपलं पण माझ्याकडून पोळी खाणं झालं. हां, अर्धी खाल्ली होती त्या दिवशी मी. तर काय करायचं, पण पोळ्या पण आहे ना आल्यावर बनव मग मजा येईल. तर आम्ही आता निघालोय गावाकडे आणि ऐश्वर्या मामी आम्हाला मेन रोडपर्यंत सोडत आहे. येस, यांना ड्रॉप करायला चालू. आणि मग तिथं आम्ही रिक्षातून जाणार आहे बस स्टँडपर्यंत. आणि मग तिथून बसमध्ये बसून आम्ही गावाकडे जाणार आहे. चला गावाला. बस स्टँडवर पोहोचलोय आणि आता इथून आम्ही गाडीवर जातोय. तुषार दादाने त्याच्या मित्राला पाठवलंय घ्यायला मम्मी त्याच्यावर जाणार आहे आणि 3 जण गाडीवर चालतोय. गर्दी तर पहा किती बस स्टँडला. सगळे इथे फुल झाल्यात बस आणि खूपच गर्दी इथे.
फायनली मी माझ्या गावाकडे पोहोचली आहे. 1 घंटा झाला येऊन. हे पहा मम्मी, इथं मम्मी, ह्या इथं मी ना मामी आमच्या, आणि ही दिदी बसली इथे. इथं खूप छान नावं लागती. हे बघा तिथं बाबा येत आहे. बाबाला काय उन्हाचा फरक पडत हो. मी गावामध्ये आता आम्हाला जायचं आहे तिकडे, पण आम्ही बाजारात गेलोय थोडा वेळ. तुम्हाला दाखवते गावचा बाजार कसा असतो. बोल. माझं फायनली आवरलंय, मेकअप वगैरे केला आहे. ठरलं होतं की तिकडे जाऊन आवरायचं आहे, पण नाही झालं पॉसिबल. आत्ताच आम्ही आवरून घेतलं आहे. आम्ही आता गाडीत जाणार आहोत आणि तुम्हाला दाखवते आता आमचे हे वाले घर दाखवते तुम्हाला. मी गावामध्ये जे घर आहे ते दाखवते. हे बघा, हा माझा भाऊ, ह्यो समोरचा जय. काय नाव तुझं? कोण आहे? तू कोण? हा माझा भाऊ आहे तुषार दादा. तुषार दादा आता रायगडला राहतो, पण लग्नासाठी तो घरी आला. आणि भैया तुम्हाला आता ही माझी बहीण सेजल. हाय, तिचं नाव सेजल. हाय कर, सेकंड कर. हे माझ्या काकू आहे. हाय म्हणा. हाय. हाय गाईज. मला ते हे जे बघा इथे किचन होतं, आणि आता मी हे बघा इथून आता वरती आणि इथे गच्ची येते. मला गच्चीवरचं पण दाखवलं असतं मी. चला तुम्हाला दाखवते. 5 मिनटं जाऊन येऊ आपण पटकन. इथे काही झाडं लावलेत खाली. इथं जे हे आहेत का तिथे गच्चीवरती खरंच खूप मोकळं वाटतं. एकदम छान वाटतं माहिती का. इथे एकदम मोकळं वातावरण. हे बघा एकदम छान वाटतं. आणि याच्यानंतर आता मला कंटिन्यू करायचं आहे समोरचा ब्लॉग पण. तुम्हाला ते पण दाखवते. थोडी घाई झाली. आता जायचं आहे आम्हाला तिकडे जे दुसऱ्या गावात आहे ते हळद. तर आम्हाला तिकडे जायचं आहे. तुम्हाला दाखवते सगळं आता. जर ब्लॉग एन्जॉय करत असेल ना तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तयार आहे आणि आता आम्ही चाललो आहे. बघा मम्मी पण चालली आता आणि आम्ही गाडीत चाललो आहे. हे बघा फायनली आलोय आता इथे. आणि बहीण आहे, ही पण आईची बहीण आहे. कुठे गेली आई माझी? माझी आई कुठे गेली? ती पण आईची बहीणच आहे. ही ते आई. हे बघा, ह्या माझ्या इंदू मामी. हे माझ्या काकू आहे. ह्या माझ्या आत्या आहे. हाय आत्या. कोणाला तरी दाखवू राहील बाई. गाईजला. आणि ह्या पप्पाच्या मामी आहेत. आर्टिस्ट दीक्षा बोर्डे. दीक्षाताई बोर्डे. कॉन्टॅक्ट फॉर रंगोली. रंगोली आर्टिस्ट प्रतीक्षा दीदी. हा बरं. गाईच प्रांजल रांगोळी काढतीये. तिकडे दीक्षा काय काढते, इकडे ही दीदी काढते. शाळेत नेऊन द्यायचं फक्त. कुठं काढायची होती? वरती आली आहे बघा. आमचं सुद्धा फोटोशूट चालू होतं इथे. पाणी पाणी द्यायला सांगायला. स्टोरी ठेव ना माझ्या एखादी बहिणीवरती. कधी? नेक्स्ट तुझी स्टोरी लय भारी. माझीच ठेवणार तर. लेख लिहून त्याच्यामध्ये. हा माझ्या आठवतो आता लेख तो. आणि मग ठेव. हाय हाय शौर्य. मी कोण आहे? मीचं काकूचं आणि आईचं फोटोशूट चाललंय. ते पण आयफोन मध्ये. ब्लॉग बघते तू? कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? एक नंबर एक नंबर. सुंदराईचं नाहीचं काहीतरी चाललंय. थांबा तुम्हाला दाखवते. गप्पा चालू आहे, गप्पा. एकदम काहीतरी सिरियस गप्पा चालू वाटतं. मम्मी आपण फर्स्ट टाइम या गावामध्ये आलो. कसं वाटतं तुला? खूप छान वाटते. मस्त. फर्स्ट टाइम आल्यामुळे असं गाव इतकं सुंदर आहे ना. असं मस्त रस्ता पण इतका छान होता. हो गावाला यायला फक्त रस्ता चांगला पाहिजे म्हणजे मस्त वाटते. हो. काकू कसं वाटलं? गाव चांगलं आहे ना. गावगण मोठं आहे. हे बघा
अंधार पडला काय बघा. आता अंधार पडला कसं दिसेल. इथे फुले लावते. झालं का गाईज हे बघ कसं डेकोरेशन केलं आता. मला हे बघा आणि इथून आता खाली जाणार आहे गाईज. ते बघा हळदीचं पण जे असतं का हळद लावायचं स्टेज तो पण लावला आहे आणि सगळं डेकोरेशन झालं आता. जिथे पाना किती सुंदर दिसते. एकदम छान दिसते. एकदम हा त्याच्यावर सुंदर दिसते. मम्मी दिसतच नसतं. नाही दिसत नाही आता दिसते. हा तुझं काय तुझी मी हळद हा माझी आहे थोडी हळद. पकड दाखवू दे गाईजला हळद. गाईला हळद दाखवा. हे पा माझी थोडीशी आहे कारण मी लावलीच नव्हती. मला संगीता मावशीने हळद लावली. हां बोल.
मी लावलीच नव्हती हळद, मला कोण लावलीच नाही. मग संगीता मावशीने पाहिलं, मग तोंडाला काहीच नाही, मग त्यांनी हळद लावून दिली. सगळी मशीन लावली का? हा, त्यांनी सगळ्यांना ताटा आणले ते जेला नाही लावले त्यांनी. मी जेवायला बसले, हे बघ. येते गुजरात तुला? गुजरात येते का? बोलून दाखव थोडीशी. मी काय बोलू पण हाय वगैरे म्हणता येतं गुजरातीमध्ये? कसे बरे केम छो, मजामा, हे तेवढंच ना? हा, मग तेवढंच येतं का? पूर्ण येतं पण मग तू हिंदी मध्ये बोलशील तेव्हा तुम्ही समजा. तुम क्या कर रही हो? हु सू करे छे. हा, हुशार आहे, हुशार आहे. येते गुजरातीत तिला. भाभी सांगते. ब्लॉग मध्ये येते बरं का तू? दिसून तू डायरेक्ट सगळ्यांना. तुझ्या मैत्रिणीला सांग. युट्यूबला तिला माहिती आहे युट्यूब. बघा आता हळद आता संपली आहे. हे बघा सगळेजण इथं नाचले वगैरे आणि थकले आता. हळद वगैरे संपली आता आणि जेवण पण झालंय माझं आणि आता झोपायचं आहे. मी आत्ताच कपडे बदलले. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुमचं बाय.